नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी शांत बसल्यावर तुमच्या मनात असा विचार आलाय का की आपल्याच ओळखीच्या एखाद्या स्त्रीकडे असं नेमकं काय असतं ज्यामुळे पुरुष तिच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात. ती दिसायला खूप काही अप्सरा नसते ना, तिच्याकडे खूप गणगण श्रीमंती असते. ती अगदी तुमच्या आमची सारखी साधी राहणारी असते, पण तरीही ती जेव्हा बोलते तेव्हा समोरचा माणूस तिचं प्रत्येक वाक्य अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. ती जेव्हा एखादी शब्द बोलते तेव्हा तिच्या शब्दाला समाजात आणि नात्यात एक वेगळाच मान मिळतो. आपण लांबून हे सगळं बघत राहतो आणि विचार करतो की हिच्याकडे असं कोणतं गुपित आहे जी जादू आपल्याला जमली नाही. बऱ्याचदा अशा वेळी आपण स्वतःच्या नशिबाला दोष द्यायला लागतो. आपल्याला वाटतं की नशिबात असेल तरच जोडीदार नीट वागेल, नशिबात असेल तरच नात्यात तो आदर आणि ते प्रेम मिळेल. पण मैत्रिणींनो, आज एका मैत्रिणीच्या नात्याने तुम्हाला मनापासून सांगते, हे नशिबाची खेळ मुळीच नाहीयेत. ही जादू आहे स्वतःच्या अस्तित्वाच्या त्या तेजाची, जी खूप कमी स्त्रियांना गवसते. आज आपण इथे कोणत्या सायकॉलॉजीच्या कोरड्या पुस्तकी गप्पा मारणार नाहीयेत. आज मी तुमच्याशी अशा 7 गोष्टी शेअर करणार आहे ज्या कदाचित तुमच्या आईने किंवा जवळच्या मैत्रिणीनेही तुम्हाला कधी सांगितल्या नसतील. हे ते 7 शक्तिशाली नियम आहेत जे एकदा तुम्ही तुमच्या जगण्यात आणले ना, तर तुम्हाला आयुष्यात कधी आणि कोणासमोरही प्रेम, वेळ किंवा आदराची भीक मागावी लागणार नाही. इथे वेळ लावणं म्हणजे कोणाला फसवणं किंवा कोणावर जादूटोणा करणं नाही, तर स्वतःला सायकॉलॉजिकली इतकं हाय व्हॅल्यू बनवणं आहे की समोरच्या पुरुषाला तुमची किंमत आपोआप कळावी. हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या स्वतःला पुन्हा शोधण्याचा एक सुंदर प्रवास आहे. आजचा हा विषय तुमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं कुठेतरी विस्कळीत होते किंवा तुम्हाला हवा तो मान मिळत नाही, तर आजचा हा संवाद तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. चला तर मग तुमची हरवलेली ती आंतरिक शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी आपण या प्रवासाला सुरुवात करूया. आता या प्रवासाची सुरुवात करताना सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नात्यात स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं ही आपली सगळ्यात पहिली चूक असते. म्हणूनच आपला पहिला नियम आहे, स्वतःचा एक स्वतंत्र जग जपा. मैत्रिणींनो, तुम्ही कधी हे अनुभवलंय का की आपण एखाद्या कुंडीतल्या सुंदर झाडाला रोज प्रमाणाबाहेर पाणी घातलं तर ते झाड छान वाढण्याऐवजी हळूहळू कुजायला लागतं. आपल्या प्रेमाचंही अगदी असंच असतं. आपण कोणाच्या तरी प्रेमात इतकं वाहवत जातो की आपली स्वतःची ओळख, आपले छंद, आपले मित्र मैत्रिणी हे सगळं काही बाजूला सारून बसतो. आपण त्यांच्या एका मेसेजसाठी आपली सगळी महत्वाची काम अर्धवट सोडतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत डोळे सुजेपर्यंत स्क्रीन कडे बघत बसतो की कधी त्याचा मेसेज येईल आणि मी कधी सेकंदाच्या आत त्याला रिप्लाय देईन. आपल्याला वाटतं की हे खूप अथांग प्रेम आहे, पण समोरच्या व्यक्तीला मात्र हळूहळू ते तुमचं रिकाम पण वाटायला लागतं. इथे प्रश्न त्याला इग्नोर करण्याचा किंवा नाटक करण्याचा नाही, तो प्रश्न आहे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा. तुम्ही स्वतः विचार करा, ज्या दिवशी तुमच्या हातात काहीच काम नसतं त्या दिवशी तुम्हाला स्वतःचाच कंटाळा येतो ना, मग जर तुम्ही तुमचं सगळं आयुष्य, तुमचा सगळा वेळ त्याच्याच हातात आणून दिला तर त्याला तुमचं कौतुक कसं वाटेल? पुरुषांना सायकॉलॉजिकली अशा स्त्रियांची ओढ नेहमी जास्त वाटते ज्यांचं स्वतःच असं एक वेगळं आनंदी आणि खमखमीत आयुष्य असतं. समजा त्यांनी तुम्हाला फोनवर विचारलं की काय करतेस आणि तुम्ही उत्तर दिलं की काही नाही, खूप वेळापासून तुझ्याच फोनची वाट बघत होते, तर तिथेच तुमचा प्रभाव संपतो. पण या उलट जर तुम्ही खरंच तुमच्या आवडीच्या कामात मग्न असाल, मग ते वाचन असो, गाणं ऐकणं असो, एखादा छंद जोपासणं असो किंवा स्वतःच्या करिअरवर काम करणं असो, तर तुमच्या आवाजातला तो एक वेगळाच उत्साह त्याला जाणवतो. त्याला हे उमजू द्या की तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची किंवा सततच्या सोबतीची गरज नाही. तुमची स्वतंत्र वृत्ती पुरुषाला नेहमी अस्वस्थ करते आणि हीच गोड अस्वस्थता त्याला तुमच्या जवळ घेऊन येते. आपलं स्वतःच जग जगणं जितकं गरजेचं आहे तितकंच महत्वाचं आहे नात्यात येणाऱ्या वादळांमध्ये स्वतःला शांत ठेवणं. म्हणूनच आपला पुढचा दुसरा नियम आहे, भावनांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवा. मैत्रिणींनो, नात्यातील सर्वात मोठी आणि गंभीर चूक आपण काय करतो माहितीये? आपण आपल्या आनंदाचा आणि दुःखाचा रिमोट कंट्रोल समोरच्या व्यक्तीच्या हातात अगदी सहज देऊन टाकतो. त्याने 2 शब्द प्रेमाचे बोलले की आपला दिवस छान जातो, आपण खूप खुश होतो, आणि त्याने थोडं दुर्लक्ष केलं किंवा तो कामात व्यस्त असला की आपण कोपऱ्यात बसून रडायला लागतो. पण विचार करा, जेव्हा समोरच्या माणसाला हे कळून चुकतं की तो तुम्हाला एका छोट्याशा मेसेजने रडू शकतो किंवा एका फोन कॉलने हसवू शकतो, तेव्हा कळत न कळत तो तुमच्यावर मानसिक राज्य करायला लागतो. पुरुषांना सायकॉलॉजिकली अशा स्त्रिया खूप जास्त आकर्षित करतात ज्यांच्या स्वतःच्या भावनांवर त्यांचं उत्तम नियंत्रण असतं. समजा कधी तुमचं काही बिनसलं, काही वाद झाला, तर ओरडून गळे काढण्यापेक्षा, रडून गोंधळ घालण्यापेक्षा किंवा फोनवर मेसेजचा पाऊस पाडण्यापेक्षा
फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि शांत राहा. तुमची शांतता कोणत्याही मोठ्या आवाजापेक्षा जास्त बोलकी आणि प्रभावी असते. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर लगेच आक्रस्ताळी रिॲक्ट होत नाही, त्या समोरच्या पुरुषाच्या मनात एक वेगळंच काहूर माजायला लागतं. त्याला भीती वाटायला लागते की हिला खरंच काही फरक पडत नाहीये का, हिच्या मनात नक्की चाललंय काय. तुमचं हे न उलगडलेलं कोड त्याला तुमच्याबद्दल सतत विचार करायला भाग पाडतं. ज्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आणणं किंवा जिचा मूड खराब करणं इतकं सोपं नसताना तिचा मनापासून आदर करणं पुरुषांना भागच पाडतं. त्यामुळे तुमच्या भावनांचे सूत्र कोणाच्या हातात देऊ नका. तुमचं हसू आणि तुमचे अश्रू इतके स्वस्त करू नका की कोणालाही त्याची किंमत उरणार नाही. भावनांवर ताबा मिळवला की पुढची पायरी येते, ती म्हणजे नात्यात स्वतःचा आदर टिकून ठेवण्याची. म्हणूनच आपला तिसरा नियम आहे स्वाभिमानाची ती लक्ष्मण रेषा कधीच ओलांडू नका. बऱ्याचदा आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं किंवा आपल्या मनात असं ठसवलं जातं की स्त्रीने थोडं झुकलं पाहिजे तरच नातं टिकतं. हो, नातं तडजोड हवीच, पण एका मर्यादानंतर झुकणं म्हणजे झुकणं नसतं, तर ते स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या हाताने पुसून टाकण्यासारखं असतं. एक गोष्ट मनावर कायमची करून ठेवा, जो पुरुष तुमच्या स्वाभिमानाची किंमत करू शकत नाही तो तुमच्या प्रेमाच्या लायकीचाही नसतो. पुरुषांना त्या स्त्रियांचा मनापासून आदर वाटतो ज्यांच्या आयुष्यात ज्यांच्या जगण्यात काही ठाम नियम असतात, काही मूल्य असतात. जर तुम्हाला कोणाचं बोलणं टोचत असेल, कोणाची वागणूक अपमानास्पद वाटत असेल, तर तिथे लगेच अगदी त्या क्षणी स्पष्टपणे आणि शांतपणे नाही म्हणायला शिका. तुमची ही न म्हणण्याची ताकद, तुमची ही खंबीर बाजू तुमची खरी ओळख निर्माण करते. जर तुम्ही जोडीदाराच्या प्रत्येक चुकीला, त्याच्या प्रत्येक अपमानाला प्रेम समजून माफ करत राहिलात, तर त्याला तुमची ती सवय होईल आणि तर तुम्हाला अगदी गृहीत धरायला लागेल. त्याला वाटेल की ही कुठे जाणार आहे, हिला काही बोललं तर ही परत येणारच आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्टपणे आखून देता, तेव्हा त्याला कळून चुकतं की ही स्त्री वाकणारी नाही. हिला जर आयुष्यातून टिकून ठेवायचं असेल तर मला माझा दर्जा सुधारावा लागेल, मला नीट वागावं लागेल. तुमची ती स्वाभिमानाची लक्ष्मण रेषा इतकी मजबूत ठेवा की कुणाचीही ती ओलांडण्याची हिंमत होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा जगाला आणि समोरच्या पुरुषालाही तुमचा आदर करावाच लागतो. स्वाभिमान गहाण ठेवून मिळवलेलं प्रेम हे प्रेमाचं सुंदर घर नसतं, तर तो एक सोन्याचा तुरुंग असतो. स्वाभिमान जपण्यासोबतच नात्यात सुरुवातीपासून सगळं काही समोर ठेवणं सुद्धा कधी कधी रस कमी करतं. म्हणूनच आपला चौथा नियम आहे, तुमचं आयुष्य पूर्ण उघडलेलं पुस्तक नसावं. आपण स्त्रिया स्वभावात खूप हळव्या असतो आणि आपल्याला वाटतं की मनातलं सगळं अगदी पहिल्या दिवसापासून सगळं काही सांगून टाकलं की नातं खूप घट्ट होतं. पण पुरुषांच्या सायकोलॉजीचा एक रंजक नियम असा आहे की ज्या गोष्टीमध्ये थोडं रहस्य असतं, ज्या गोष्टीबद्दल त्यांना पूर्ण माहिती नसते, त्याबद्दल त्यांना जास्त कुतूहल आणि ओढ वाटते. तुमच्या आयुष्यातल्या त्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी, तुमचे जुने किस्से, तुमचे भूतकाळ किंवा तुमच्या भविष्यातील सगळे प्लॅन्स पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काही दिवसातच समोरच्याला सांगून मोकळे होऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वात नेहमी थोडा सस्पेन्स राहू द्या. त्याला विचार करू द्या की तुम्ही फावल्या वेळात काय करता. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असताना इतक्या खुश कशा राहू शकता, तुम्ही संकटाच्या काळात इतक्या शांत कशा राहू शकता. जेव्हा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे ओळखलंय, त्याला तुमच्याबद्दल सगळं काही माहिती आहे, तेव्हा त्याची तुमच्याबद्दलची शोध घेण्याची वृत्ती, ते कुतूहल हळूहळू कमी व्हायला लागतं. पण जर तुम्ही रोज त्याला तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा, सकारात्मक आणि प्रगतिशील पैलू दाखवलात, तर तो तुमच्यातच गुंतून राहील. हे रहस्य टिकवणं म्हणजे खोटं बोलणं किंवा कपट करणं मुळीच नाही, तर स्वतःची माहिती हप्त्या हप्त्याने देणं आहे. तुमच्या आयुष्यातील ती मॅजिक, तो पाऊस टिकून ठेवा. त्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की हिला जितकं ओळखावं तितकं ही अजून नकोल वाटत जाते. हिची मिस्ट्री नात्यातील ओढ कधीच कमी होऊ देत नाही. रहस्य तर मनात असतं, पण तुमचं व्यक्तिमत्व न बोलता सुद्धा समोरच्यावर कसा प्रभाव पडतं हे समजून घेणं खूप सुंदर आहे. म्हणूनच आपला पाचवा नियम आहे, तुमच्या अस्तित्वाचा प्रभाव शब्दांशिवाय पाडा. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केलाय का की काही स्त्रिया जेव्हा एखाद्या खोलीत किंवा कार्यक्रमात प्रवेश करतात, तेव्हा सगळ्यांच्या नजरा अगदी नकळत त्यांच्याकडेच का वळतात. त्या काही खूप महागडे कपडे घालून आलेले नसतात ना, त्यांनी खूप जास्त मेकअप केलेला असतो. हे सगळं असतं त्यांच्या उत्तम बॉडी लँग्वेजमुळे आणि त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या आत्मविश्वासामुळे. तुमची चालण्याची पद्धत, तुमचं ताठ उभे राहणे, तुमचं समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बघणे आणि तुमच्या चेहऱ्यावरची ते एक आश्वासक गोड हसू बरंच काही सांगून जातं. पुरुषांना सायकोलॉजिकली असे स्त्री खूप पॉवरफुल आणि आकर्षक वाटतात, ज्यांना स्वतःची किंमत माहिती असते. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून अभिमानाने आणि आनंदाने म्हणता की मी जशी आहे तशी खूप सुंदर आहे, तेव्हा ती पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या संपूर्ण अस्तित्वातून बाहेर पडते. खांदे पाडून, मान खाली घालून किंवा सतत स्वतःला कमी लेखून कधीच वावरू नका.
तुमची देहबोली हा तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा असली पाहिजे. तुमच्या प्रत्येक हालचालीमध्ये एक प्रकारची स्थिरता, एक शांतता आणि एक नजाकत असू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या विचारांचा मनापासून आदर करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाचं वजन आपोआप जाणवतं. तुमची ती कॉन्फिडेंट वाईब समोरच्या पुरुषाला पूर्णपणे मोहून टाकते. त्याला जाणवते की ही स्त्री स्वतःमध्ये एक संपूर्ण विश्व आहे आणि हिच्या सोबत असणं माझं भाग्य आहे. आतापर्यंत आपण स्वतःवर कसं काम करायचं, स्वतःला कसं घडवायचं हे पाहिलं, पण समोरच्या पुरुषाला मनातील तो आदर आणि जागा कायमची पक्की कशी करायची हे सांगणारा आपला 6वा नियम आहे. त्यांच्या हिरोला योग्य वेळी दाद द्या. हे ऐकायला कदाचित खूप जुनं किंवा पारंपरिक वाटेल, पण पुरुषाच्या सायकोलॉजीचं हे एक त्रिकालबाधित सत्य आहे. प्रत्येक पुरुषाला, मग तो किती आधुनिक असला तरी, असं वाटतं की तो ज्या स्त्रीवर प्रेम करतो तिच्यासाठी तो काहीतरी विशेष आहे, तिचा तो रक्षक आहे. पुरुषांना कौतुकाची खूप भीक असते, पण लक्षात ठेवा, ते कौतुक खोटं किंवा वरवरचं नसावं, तर ते अगदी मनापासून असावं लागतं. जेव्हा तो तुमच्यासाठी एखादी छोटीशी गोष्ट करतो, तुमची काळजी घेतो किंवा कुटुंबासाठी एखादा महत्वाचा आणि चांगला निर्णय घेतो, तेव्हा त्यांचं कौतुक करायला, त्याला थँक्यू म्हणायला कधीच विसरू नका. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे कौतुक एखाद्या लाडक्या लहान मुलासारखं पाठीवर थाप मारून नसावं, तर एका बरोबरीच्या समजूतदार जोडीदारासारखं असावं. त्याला हे आवर्जून जाणू द्या की तो तुमच्यासाठी जे कष्ट करतोय, जी धडपड करतोय, त्याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आदर आहे. जेव्हा तुम्ही त्याला असं प्रोत्साहन देता, तेव्हा तो भावनिकदृष्ट्या तुमच्या अधिक अवलंबून राहू लागतो. त्याला तुमच्या सोबत असताना स्वतःबद्दल खूप शक्तिशाली, सक्षम आणि सुरक्षित वाटतं. हे सायकोलॉजीचं गणित असं काम करतं की जो माणूस आपल्याला जगाशी लगेच प्रेरणा देतो, आपण त्याच्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट करायला तयार होतो. तुमची एक छोटीशी मनापासून दिलेली दाद त्याला तुमच्यासाठी कष्ट करण्यासाठी 1000 पटीने ऊर्जा देते. पण हे सर्व करताना तुमचं स्वतःचं स्थान राणीसारखं असलं पाहिजे, हे भान त्याला कायम असू द्या. आणि आता येतोय तो सर्वात महत्वाचा, सर्वात शक्तिशाली आणि नात्यांचा गेम चेंजर असणारा मास्टर नियम, ज्याची आपण सुरुवातीपासून वाट बघतोय. आपला 7वा नियम आहे डिटॅचमेंट, म्हणजेच गमावण्याची भीती कायम ठेवा. हा नियम वरवर ऐकायला कदाचित थोडा कठोर वाटेल, पण नातं दीर्घकाळ सुंदर ठेवण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. नात्यात तुमचं 100% प्रेम द्या, जीवापाड प्रेम करा, काळजी घ्या, पण कधी कोणत्याही परिस्थितीत समोरच्या माणसाला हे बोलून किंवा दाखवून देऊ नका की तुझ्याशिवाय मी मरून जाईल, तू नसशील तर माझं आयुष्य संपून जाईल. ज्या क्षणी समोरच्या पुरुषाला ही खात्री पटते की तुम्ही त्या सोडून कुठेच जाऊ शकत नाही, तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहात, अगदी त्या क्षणी तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो. तुमच्या मनात, तुमच्या स्वभावात ती आंतरिक ताकद असावी की जर नात्यात तुमचा स्वाभिमान दुखावला जात असेल, तिथे जर प्रेम आणि आदर उरला नसेल, तर तुम्ही एकटे चालायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला तयार आहात. ही डिटॅचमेंट म्हणजे प्रेम न करणं किंवा स्वार्थी होणं मुळीच नाही, तर ही स्वतःच्या आत्म्याला वाचवण्याची एक शक्ती आहे. जेव्हा समोरच्या माणसाला हे मनातून जाणवतं की तुम्ही एक स्वतंत्र, कणखर व्यक्ती आहात आणि तुम्हाला गमावणं त्याला कधीच परवडणार नाही, तेव्हा तो तुमच्यासाठी, ते नातं टिकवण्यासाठी जास्तीत जास्त आणि प्रामाणिक प्रयत्न करतो. पुरुषांना सायकोलॉजिकली आव्हाने आवडतात. तुमचं प्रेम हे त्यांच्यासाठी त्यांनी कमावलेलं एक सुंदर गिफ्ट असावं, त्यांचा हक्क नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी त्यांच्यावर विसंबून राहत नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली होता. ही ताकद तुमच्या डोळ्यात दिसली पाहिजे, जेणेकरून त्याला नेहमी हे वाटेल की तुम्हाला आयुष्यात टिकून ठेवण्यासाठी त्याला रोज नव्याने तुमचं मन जिंकावं लागेल. तर मैत्रिणींनो, हे होते ते 7 शक्तिशाली नियम, जे फक्त तुमचं नातंच नाही, तर तुमचं स्वतःचं संपूर्ण आयुष्य सुद्धा एका वेगळ्याच प्रकाशाने उजळून टाकतील. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःची जितकी किंमत ठरवता, हे जग आणि समोरचा माणूस तुम्हाला नेमकी तीच किंमत देतो. जर तुम्ही स्वतःला कमी लेखलं तर जगही तुम्हाला गृहीत धरेल. म्हणूनच कोणाच्या मागे धावण्यापेक्षा, कोणाकडे प्रेमाची भीक मागण्यापेक्षा स्वतःला आतून इतकं समृद्ध करा, इतकं आनंदी करा की लोकांनी तुमच्यासोबत चालण्यासाठी, तुमच्या आयुष्याचा भाग होण्यासाठी धडपड केली पाहिजे. आजची माझी एक विशेष बोनस टीप हीच आहे की कोणाचं तरी मन जिंकण्यासाठी स्वतःला बदलू नका, तर स्वतःशी अशी एक उत्तम आवृत्ती शोधा जिच्यावर तुमचं स्वतःचं जीवापाड प्रेम असेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडता, जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. हे नियम तुमच्या जगण्यात वापरून बघा आणि मग तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यात जे काही सकारात्मक बदल होतील ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर आजचा हा संवाद तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका मनाला स्पर्श करणारे आणि तुम्हाला समृद्ध करणाऱ्या विषयावर. तोपर्यंत स्वतःचा आदर करा, स्वतःवर भरभरून प्रेम करा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद.